and a Wilco from Peggy Whitson. We're coming up on the T-minus 8-minute mark. Next major event that'll be occurring on the Falcon 9 is the engine chill event. That happens at T-minus 7 minutes. We open the pre-valves, feeding both the RP1 kerosene fuel as well as the liquid oxygen. And that'll go to the Merlin 1D engines. The liquid oxygen, we actually open a valve and we allow some of it to bleed off overboard out into the warm Florida air here in the early morning. And that'll begin chilling in the turbo pumps on those 9 Merlin engines to get ready for when we ignite the engines starting at T-minus 2 seconds. Also interesting to note, just several minutes ago, as we talked about early in the webcast, the International Space Station flew over Kennedy Space Center. And so that means the orbit planes are lined up. We're ready to go in just 7.5 minutes from now. Now, while we're getting ready to open the pre-valves, which is one of those what we might call significant events in the life of the Falcon 9 as we count down, we'll also be chilling in the upper stage engine. We'll hear that call out also in flight when we do some additional chill in at about 1 minute and 52 seconds. Engine chill has started. There's that engine chill announcement from Mission Control, right on schedule. So now we just got about 50 seconds left as we continue to load RP1 onto the first stage. Falcon 9 is powered by liquid oxygen and RP1, which stands for Rocket Propellant 1, which is a highly refined type of kerosene. By the time we reach liftoff, दृश्य आपण या क्षणी पाहतोय XGM-4 काही क्षणात आता अंतराळ झेपावणार आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला या मोहिमेचे पायलट आहे. विशेषतः 1984 नंतर होत असलेलं हे उड्डाण भारतीय वंशाचं सगळ्यात महत्त्वाचं खरं तर हे उड्डाण मानलं जातं. राकेश शर्मा यांच्या नंतर अंतराळ झेपावणारे पहिले भारतीय शुभांशु शुक्ला. ही कमर्शियल खरं तर उड्डाण आहे, कमर्शियल ही स्पेस आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं हे उड्डाण सर्वार्थानं महत्त्वाचं मानलं जात आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत अंतराळ विषयाच्या अभ्यासक लीना बोकील मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. लीना मॅडम, ही शेवटची काही मिनिटं जी असतात, काही सेकंद जी असतात, ही फार महत्त्वाची असतात. ही सेकंद धाकधूक वाढवणारी, ही सेकंद तितकीच उत्सुकता वाढवणारी. हो, नक्कीच. एकतर उत्सुकता आहे, एक्साइटमेंट आहे आणि पुढे काय होईल किंवा यशस्वी उड्डाण किंवा प्रक्षेपण होईल की नाही ही धाकधूक सगळ्यांनाच असते. म्हणजे तिथे मिशन कंट्रोलमध्ये आहेत ते सायंटिस्ट, इंजिनियर आणि त्यासोबत आपलेच आता हे अंतराळवीर आणि त्यातल्या त्यात ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लांसाठी ही मेडन म्हणजे पहिलीच मोहीम आहे. नक्कीच त्यांना एक एक्साइटमेंट बिल्डअप झाली असेल आणि अतिशय क्रुशियल असतो हा वेळ. लीना मॅडम, जसं आपण मघाशी चर्चा करत होतो या सगळ्याविषयी, 1984 नंतर होत असलेली ही पहिली मिशन हे मानलं जात आहे. त्यामुळे हे मिशन सर्वार्थानं महत्त्वाचं असणार आहे. XGM-4 या मिशनची वैशिष्ट्य अशी काय सांगता येतील? एक्झियम ही अमेरिकन खाजगी स्पेसची कंपनी आहे आणि ही कमर्शियल मोहीम आहे. म्हणजे हे फक्त नासाचे शास्त्रज्ञ आणि ॲस्ट्रॉनॉट चाललेत असं नाहीये, तर खरं तर आंतरराष्ट्रीय आहे. आणि त्यामुळे नासाच्या या पेगी ज्या आहेत वेटरन अनुभवी ॲस्ट्रॉनॉट आणि त्यासोबत आपले इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला जे एअरफोर्सचे आपले पायलट आहेत. तर नक्कीच याच्यामध्ये आपण इस्रोने त्यांना मोठी अमाऊंट देऊन आपलं स्थान पण ते मिळवण्यासाठी पण मेरिट लागतं आणि हे मिळवलेलं आहे भारताने. इस्रोचे पहिले हे अंतराळवीर जे म्हणजे भारतीय फर्स्ट ॲस्ट्रॉनॉट हू विल गो टू ISS आणि राकेश शर्मा सरांच्या नंतर ग्रुप कॅप्टन शुभांशु म्हणजे शुक चाललेले आहेत. सो इट इज अ ग्रेट माइलस्टोन आणि खरंच ऐतिहासिक क्षण आहे.
अगदी लीना मॅडम, हे मिशन इस्रोसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण मानवी मोहिमेच्या दृष्टीनं हे मिशन अतिशय हेल्पफुल असणार आहे, अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्याहून महत्त्वाचं येणाऱ्या काळातलं गगनयान हे जे मिशन आहे त्या दृष्टिकोनातून पडत असलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. हो, नक्कीच. गगनयान हे भारतीय अंतरिक्ष स्थानक असणार आहे. आपलं संपूर्ण स्वदेशी बनावटीचं आणि फक्त रशियाची थोडी हेल्प घेतलेली आहे आणि ट्रेनिंग ॲस्ट्रॉनॉटची तिथे झाली होती, व्योमनॉट किंवा गगननॉटची. त्या गोष्टी सोडल्या तर सगळं आपण भारतात बनवलेलं आहे. आणि त्यापूर्वी आता गगनयानच्या मिशनच्या आधी हे सगळं करणं आवश्यक होतं, कारण इस्रोला काही गोष्टी पहिलीच वेळ असल्यामुळे थोडे अनुभव आणि या सगळ्या गोष्टी आता शुभांशु शुक्लांना मिळणार आहेत. शुभांशु शुक्ला या मिशनमध्ये जवळपास 14 दिवस हे सगळं मिशन चालणार आहे. कोणकोणत्या गोष्टींचा या मिशन अंतर्गत अभ्यास केला असेल? लीना मॅम, आपण पाहतोय ही थेट दृश्य या क्षणी. Confirmation that second stage LOX load is complete. That should be coming up momentarily. Stage 2, LOX load complete. There's that confirmation from Mission Control right on schedule. So the next major visual milestone we're likely to have from the outside of the spacecraft is going to be venting. Dragon is in auto idle. Confirmation there from Mission Control that we are in auto idle on board Dragon in that final minute and a half before launch. Now, we are expecting gas closeouts to be followed by some loud venting, and we're likely to see a larger cloud of liquid oxygen. Gas closeout has started. Expect loud venting. There's instructions to the crew, also right on schedule. And a great nighttime shot of Dragon sitting there at historic Launch Complex 39A with the AX-4 crew safely tucked inside with just over a minute to go until liftoff. Seated left to right inside Dragon from this camera's perspective. ही दृश्य आपण पाहतोय शुभांशु शुक्ला यांचे पालक मातोश्रीना अश्रू अनावर या ठिकाणी. खरं तर हे आनंद अश्रू म्हणायला हवे. खऱ्या अर्थानं आपल्या लेकानं आकाशाला गवसणी घालणारं हे यश संपादित केलेलं आहे, उड्डाण घेतलेलं आहे खऱ्या अर्थानं. त्यामुळे आपल्या आई वडिलांचा हा ऊर, शुभांशु शुक्ला यांच्या आई वडिलांचा ऊर अभिमानानं भरून येतोय. थेट दृश्य काही क्षण आता उरलेला आहे या उड्डाणाकरता. शेवटची 25 सेकंद आणि पुढच्या 15 सेकंदात आता या ठिकाणी उड्डाण होईल. थेट ही दृश्य आता आपण पाहूया. T-minus 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Ignition and lift For three nations, a new chapter in space takes flight. Godspeed, AX-4. T plus 30 seconds into flight with the Axiom 4 crew on board Dragon, headed to the International Space Station. Waiting to hear call-outs from the Falcon 9 engineering team. Power and telemetry nominal. Stage 1 throttle. We're throttling down the 9 Merlin engines. We're into the throttle bucket, preparing for max Q.
माता जी आप भावुक हैं, आपको बयान सुन रहे हैं। आप थोड़ी देर रुक जाइए ना, 5 मिनट के लिए देख तो लेने दीजिए। आप प्लीज अगर हम सब लोग तो यहीं पे है ना, 2 मिनट तो दे दीजिए सर, देख तो ले सर। कोई कुछ बोल रहा है कि कुछ नहीं बोले। दृश्य आपण पाहतोय यशस्वी असं हे उड्डाण एक्सिओम 4 मोहिमेचं. ही मोहीम सर्वार्थानं महत्वाची आहे. जसं हे उड्डाण होताच जे वक्तव्य करण्यात आलं, इट्स बिकेन न्यू चॅप्टर फॉर 3 कंट्री आणि अर्थातच या 3 देशांकरता हे उड्डाण सर्वार्थानं महत्वाचं मानलं जात आहे. 1984 नंतर राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशु शुक्ला, भारतीय शुभांशु शुक्ला यांनी या मिशनच्या माध्यमातून उड्डाण घेतलेलं आहे. मानवी संशोधनाच्या दृष्टिकोनातून हे मिशन फार महत्त्वाचं मानलं जात आहे. मानवी मोहिमेला मदत करणारं हे मिशन असेल असं म्हटलं जात आहे आणि त्याचबरोबर गगनयानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे मिशन एक महत्त्वाचं पाऊल असणार आहे. 14 दिवसांचा हा अंतराळातला सगळा प्रवास असेल शुभांशु शुक्ला यांचा. शुभांशु शुक्ला हे या मोहिमेचे पायलट आहे, ज्यांच्या नेतृत्वात ही मोहीम आता सुरू झालेली आहे. आणि आता या 14 दिवसांच्या या सगळ्या काळामध्ये अनेक बाबींवर खरं तर अभ्यास केला जाईल. स्पेस स्टेशनच्या दृष्टिकोनातून विशिष्टतः अभ्यास केला जाणार आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोबाईलचा, त्यातून सोशल मीडियाचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो, बरं तो परिणाम होतो की नाही, या लहरींचा कसा मानवी शरीरावर परिणाम होत असतो, या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून झेपावलेलं हे मिशन सर्वार्थानं महत्त्वाचं मानलं जात आहे. हे उड्डाण होता शुभांशु शुक्ला यांच्या पालकांना, यांच्या आईवडिलांना, विशेषतः मातोश्रींना अश्रू अनावर झालेले आहेत. अभिमानानं ऊर आईचा भरून आलेला आहे, कारण खऱ्या अर्थानं लेकानं उड्डाण घेतलेलं आहे. हे उड्डाण यशाचं आहे, ज्याविषयी भारतीयांना, तमाम भारतीयांना शुभांशु शुक्ला यांचा जाज्वल्य अभिमान सुद्धा आहे. एक्सियम 4 हे अंतराळात झेपावलेलं मिशन 6 वेळा खरं तर या उड्डाणास अनेक अडथळे सुद्धा आलेले होते. ही काही क्षणापूर्वीची दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी उड्डाण झालेलं होतं त्यावेळेची ही दृश्य आहेत. आतमध्ये हे 4 पायलट खेरीज 3 कमांडर बसले असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. यामध्ये नासाच्या अंतराळवीर सुद्धा दिसत आहेत. पेगी विटसन ज्या या मिशनच्या कमांडर आहेत. युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर स्टावोक युझान्स्की यांचाही यात समावेश आहे. तर पोलंडचे 3रे अंतराळवीर टिबोर कापू हे सुद्धा या अंतराळ मोहिमेत सहभागी झालेले आहेत. याखेरीज या अंतराळ मोहिमेचे पायलट अर्थातच भारतीय शुभांशु शुक्ला. त्यामुळे भारताच्या दृष्टीनं हे मिशन, हे अभियान अतिशय महत्त्वाचं आहे. या अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं हे एक्सियम 4 मिशन, जे कमर्शियल मिशन मानलं जातं, याचं यशस्वी उड्डाण आता झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. तर हे उड्डाण कसं झालेलं आहे, कुठवर आता हे यान पोहोचलेलं आहे, ते अंतराळात कसं आणि कधी स्थिरावलं जाणार आहे, या सगळ्याचा आढावा घेतला जातोय शुभांशु शुक्ला यांच्या पालकांकडून. विविध अंतराळवीर, संशोधक त्यांना या सगळ्या विषयीची माहिती देतानाची ही दृश्य आपण पाहतोय. मी माझ्या PCI टीमला विनंती करीन की त्यांनी त्यांच्या पालकांची दृश्य दाखवावीत. एक्सियम 4 मिशन हे यशस्वी झाल्यानंतर आता मात्र शुभांशु शुक्ला यांचे हे पालक, तर उड्डाण होताच प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून आलेला आहे, कारण भारताच्या शिरपेचात आणि एक मानाचा तुरा खोवला गेलेला आहे. And now here is entry burn call out. This is going to be about a 12-second burn.
That's going to slow the vehicle down. You can Stage watch 1 that. entry burn shutdown. There you just saw on the left-hand side of your screen that first stage entry burn shutdown. Right now on your screen, we've got great views of our second stage and take our AX-4 crew to orbit. The next milestone for our first stage is going to be the landing burn, where we'll relight just the center engine, as John mentioned. Dragon, SpaceX, nominal trajectory. Again, things we love to hear. Stage 1 FTS. Dragon copies, nominal trajectory. Continuing to get good communication from our crew on board Dragon. Stage 1 transonic. Confirmation that stage 1 is now transonic on its way back to LZ-1, which is just about 9 miles away from our liftoff location today. LZ-1, of course, is the site of the first successful landing attempt, and hopefully it will be the second time that this particular booster sticks its landing. Seeing those actuating of the grid fins that John mentioned. Stage 1 landing leg deploy. Stage 2 FTSS safed. Stage 1 landing confirmed. That was a picture-perfect landing. That was great. Absolutely stunning. So coming up next for our crew, now that we... दृष्टिकोनातून अंतराळ स्थिरावण्याच्या दृष्टिकोनातून तो दुसरा टप्पा देखील यशस्वी झाला असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. awaiting that SECO call out here. Stage 2 is in terminal guidance. Good continued burn from our second stage engine there. Now at this point, या विषयावर बोलण्याकरता अंतराळ विषयाचे अभ्यासक अजय लेले सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. सर्वार्थानं महत्त्वाचं आणि गेले अनेक दिवस खरं तर अनेक अडथळे असलेलं हे एक्झियम 4 मिशन अडथळ्यांची शर्यत पार करत खऱ्या अर्थानं आज यशस्वी उड्डाण घेताना दिसतंय. बिलकुल, तुम्ही जर पाहिलं तर 6 ते 7 वेळा ही मोहीम पुढे ढकलण्याची गरज पडली होती. पण हे आम्हाला लक्षात ठेवायला हवं की कुठलीही अंतराळची मोहीम असते त्याच्यात तुम्हाला कुठला चान्स घेता येत नाही. आणि ही मोहीम तर अशी होती की ज्याच्यात सजीव माणसं पण जात आहेत. तर त्याच्यामुळे नासा किंवा इस्रो हे कुठलाही चान्स घेऊ इच्छित नव्हते. प्रत्येक गोष्ट त्यांनी तरपाणी करून पाहिली होती. आणि पहिल्यांदा काय झालं की वेदर खराब होतं, त्याच्यामुळे लॉन्च होऊ शकला नाही. दुसऱ्या वेळेला त्यांच्या इंजिनात दोष आला, लिक्विड ऑक्सिजनची गळती सुरू झाली म्हणून लॉन्च होऊ शकला नाही. आणि नंतर असं झालं की इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरतीच प्रॉब्लेम आले. कारण तुम्हाला फक्त खालून वरती जायचं नाहीये. वरती जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे ते तुम्हाला तिथे होस्ट करण्यासाठी सुखरूप असायला हवं. तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये बरीच युनिट्स आहेत. एक रशियन युनिटमध्ये प्रॉब्लेम आला होता. तो प्रॉब्लेम जेव्हा सॉर्ट आउट झाला त्याच्यानंतर आता आज हा लॉन्च झालेला आहे. कारण सध्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये 7 माणसं ऑलरेडी राहत आहेत आणि अजून ही 4 माणसं जातील. तर तुम्हाला सगळ्याच गोष्टीची माहिती असायला हवी होती की ही 4 माणसं सेफली तिथे राहू शकतील की नाही, त्यांना लागणारी जी सगळी सामुग्री आहे ती पुरेशी आहे की नाही. तर त्याच्यामुळे जो एक छोटा प्रॉब्लेम आला होता रशियन पार्टमध्ये तो आता दुरुस्त झालेला आहे. त्याच्यामुळे आज ही मोहीम यशस्वी सुरू झालेली आहे. पण त्यांना पोचायला 28 तासाच्या आसपासचा वेळ लागेल. तर मोठी मोहीम आहे ही आणि लेट्स होप एव्हरीथिंग गोज वेल. अगदी अजय सर, तुम्ही जो उल्लेख या ठिकाणी केला तो फार महत्त्वाचा आहे. दुसरी दृश्य आपण जी पाहतोय, कुटुंबियांनी या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यास आता सुरुवात केलेली आहे. कारण अडथळ्यांची शर्यत पार करत हे यशस्वी उड्डाण झालेलं आहे. त्यामुळे आनंदाश्रू सुद्धा आपण या क्षणी पाहतोय. अजय सर, पण जसं तुम्ही उल्लेख केलात की याआधीच 7 जण ही स्पेस स्टेशनमध्ये राहत आहेत, आणखीन 4 जण यात आता सामील होतील. अगदी आपण जर समजून घेतलं तर स्पेस स्टेशनच्या दृष्टिकोनातून किती लोक एकाच वेळी अकोमोडेट होऊ शकतात. आता ही 4 जणांची टीम पुढे गेल्यानंतर साधारणतः कधीपासून जे मिशन आहे त्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल, कसा अभ्यासाचा हा टप्पा असणार आहे? हे मिशन का बरंच कॉम्प्लिकेटेड मिशन असतं. जसं मी सांगितलं की 28 तास लागतील त्यांना तिथे पोहोचायला. याचं कारण एक आहे की स्पेस स्टेशन जे आहे ते पृथ्वीच्या भोवती
8 किलोमीटर पर सेकंड या स्पीडनी फिरत असतं. तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही अंतराळात स्पेस स्टेशनच्या जवळ जाल तेव्हा तुम्हाला सगळे कोऑर्डिनेट्स, तुमचा स्पीड सगळं मॅन्युव्हर करावं लागेल आणि मगच तुम्हाला डॉकिंग जे म्हणतात ते करता येईल. एकदा डॉकिंग सुरू झालं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला आणि डॉकिंग सक्सेसफुल झालं की हे जे 4 अंतराळवीर आहेत ते आत जातील. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये 11-12 अंतराळवीर आरामात राहू शकतात. त्याच्यामुळे आधी ते 7 आहेत आणि अजून हे 4 आहेत, ते काही प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि तेवढ्यासाठीच हा मिशन डिले केलेला होता की तसा कुठलाच प्रॉब्लेम येऊ नये, प्रत्येक माणूस व्यवस्थित तिथे राहू शकेल. ही लोक 14 ते 15 दिवस राहतील तिथे, बरेच सारे एक्सपेरिमेंट्स करणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांची परतीची मिशन सुरू होईल. अगदी अजय सर, आता सर तुम्ही पाहत असाल तर अंतराळात गेलेले हे चौघं सुद्धा विशेषतः पायलट ग्रुप कॅप्टनचे आहे शुभांशु शुक्ला, हे या ठिकाणी काहीतरी समोर असलेल्या स्क्रीनवर काहीतरी चेक करताना आपण पाहतोय. साधारणतः कोणते पॅरामीटर्स जे आहेत हे चेक केले जातात, काय नेमकं इनिशियल लेवलला सुरुवात केली जाते? तुम्ही जर पाहिलं तर ही जी मिशन असते ती तसं बघायला गेलं तर फुल्ली ऑटोनॉमस असते. पण कधीही एका ऑटोनॉमस सिस्टीम मध्ये की जी रोबोटिक सिस्टीम आहे, सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच डिसाईड केलेल्या आहेत, प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्याच्यामुळे जो पायलट आहेत त्यांच्यावरती एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असते की ज्या प्रकारे मिशन डिझाईन केलेली आहे, ज्या प्रकारे तुमच्या कॉम्प्युटरचं प्रोग्रामिंग केलेलं आहे, त्या एक्झॅक्टली प्रकारे ती मिशन चालली आहे की नाही. आता जे चेक करत होते माझ्या मते ते अल्टिट्यूड चेक करत असतील, कारण अजून थोड्या वेळाने लगभग 55-56 मिनिटांनी त्यांचं जे यान आहे क्रू ड्रॅगन कॅप्सूल ते पूर्णतः त्या रॉकेटच्या बाहेर जाईल आणि मग त्याच्यानंतर ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे जायला लागेल. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अंदाजे 400 किलोमीटर अल्टिट्यूड वरती आहे. त्याच्यामुळे मोठा पल्ला गाठायचा आहे, पण सुरुवात तर फारच शानदार झाली आहे. अगदी अजय सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.